नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे छानच असाल. आजचा टॉपिकच थोडा वेगळा आहे. तो असा आहे की लहान मुलाचे आजारपण आणि माझा अनुभव. तर आज मला इथे काही गोष्टी सांगायच्या आहेत जे लहान मुलांच्या आजारपणाबद्दल आहे. इथे मला सांगायचं आहे मी काही डॉक्टर नाही आहे, पण मी एक आई आहे. तर बऱ्याच गोष्टी अनुभवातून बघण्यातून येतात, तर त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. माझ्या असं बघण्यात आलं आहे की जेव्हा आईचं पहिलं मूल आजारी पडतं तेव्हा ती खूप जास्त पॅनिक होते, खूप जास्त टेन्शन घेते की कसं कसं होणार, कधी बरं होणार. आणि एकतर त्या लहान बाळाला 2 ड्रॉप 3 ड्रॉप असं औषधं दिले जातात, त्यामुळे त्याची बरी होण्याची प्रोसेससुद्धा थोडीशी लेंदी असते. त्यामुळे खूप गृहिणी टेन्शनमध्ये असतात. मीही होते. आता माझी मुलगी 6वीला आहे, पण मीही त्यावेळेस पॅनिक व्हायची जेव्हा ती 5 वर्षाच्या आतमध्ये होती. आताही होते, पण एवढं नाही. ॲटलिस्ट मुलं आता सांगू शकतात, बोलू शकतात की त्यांचं किती दुखतंय किती नाही. सहन करायची ताकद तेवढी वाढलेली असते. पण जेव्हा लहान बाळ असतात ना, तेव्हा खरंच खूप त्रास होतो. मला असं वाटलेलं की माझं लवकर लग्न झालंय, लवकर बाळ झालंय म्हणून मीच जास्त पॅनिक होते की काय, पण तसं काही नाही आहे. माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्यांचं 3-4 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे, तरीही त्या तेवढंच पॅनिक होतात जेवढी मी व्हायची. म्हणजे एकंदरीत माझ्या लक्षात आलं आहे की पहिल्या बाळाच्या आजारपणात कुठलीही आई पॅनिकच होते, खूप त्रास करून घेते स्वतःला. म्हणजे आपण असं गिल्टमध्ये पण जातो की माझं काही राहिलं का, किंवा मी त्याला 1 चमचा आईस्क्रीम चारलं म्हणून त्याला सर्दी झाली का, म्हणून त्याला ताप आला का वगैरे, अशा गोष्टी सुचत जातात. हे नॉर्मल आहे. फक्त माझं नवीन आई झालेल्या या लोकांना सल्ला असेल की तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग ठेवा. बऱ्याचदा बाळ आजारी पडलं की आपणही गळून पडतो, तर तसं न करता स्वतःला स्ट्रॉंग ठेवा. सतत असं म्हणा स्वतःला की मी स्ट्रॉंग आहे. विचार करा, जर आपण छोट्याशा इवल्याशा जीवाला जन्म देऊ शकतो, जे आपल्याकडे बघतंय बोलतंय, म्हणजे सगळ्या त्या गोष्टी आपल्यासारख्या करू शकतं, तर आपण किती स्ट्रॉंग आहोत. मग आजारपण ही किरकोळ गोष्ट आहे, पण त्यावेळेस असं वाटत नाही. जेव्हा तुम्हाला दुसरं बाळ होतं तेव्हा तुम्ही जास्त स्ट्रॉंग होता, किंवा पहिलं बाळ जेव्हा जास्त वर्षांचं होतं तेव्हा तुम्ही जास्त स्ट्रॉंग होता. तेव्हा असं वाटतं, म्हणजे आपण इतरांना सल्ला देत असतो की अगं असं एवढं काही नाही, लहान बाळाचं चालतच असतं वगैरे, एवढा त्रास करून घेऊ नको. इथे सांगायचा मुद्दा हा आहे की काही दिवसांपूर्वी शर्वीला ताप आला होता आणि मी पुन्हा पॅनिक होणार होते, पण मी झाली नाही, कारण मला माहिती आहे हे नॉर्मल आहे. म्हणजे कितीही त्रास झाला तरी मी स्वतःला सावरत असते की नाही, मी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. नाहीतर काय होतं ना, बऱ्याच वेळा असं होतं की दोन्ही मुलांपैकी एक जण आजारी पडतो, त्याच्यानंतर 4 दिवसांनी मी आजारी पडते, माझ्यानंतर 4 दिवसांनी दुसरं बाळ आजारी पडतं असं. त्यामुळे मी आता ठरवलं की नाही, आपण स्ट्रॉंग राहायचं, कारण लहान मुलांच्या आजारपणात आपलंही खाणं पिणं कमी जास्त होतं, आपल्याही इम्युनिटीवर फरक पडतो. त्यामुळे त्याचं जे काही इन्फेक्शन आहे ते आपण कॅच करतो. तर तसं न करता आपण ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मुलांची काळजी घेण्यासाठी आपण ही तेवढं फिट असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की जर तुमच्या मुलाला इतर सर्दी खोकला वगैरे असेल तर ठीक आहे, ते नॉर्मल आहे, किंवा काही दुखणं असेल तर नॉर्मल आहे. पण जर त्याला ताप येत असेल तर तुम्हाला ही रात्र ही जागून काढली पाहिजे. त्याचा सांगायचा उद्देश हा आहे की ना, कधी कधी मुलांना औषध देऊनही ताप कमी येत नाही. सतत डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या लागतात. माझं म्हणाल तर आता शर्विल जेव्हा आजारी होता तेव्हा मी 1 मिनिटही त्याच्यापासून हलत नव्हते. म्हणजे तो झोपला आहे हे बघून मी कामं करायचे. कामं म्हणजे काय, जेवणाला डाळ भातच करणार, कारण त्याला तेच चारायचं असतं, तर मीही तेच खाणार आणि घरातलेही तेच खाणार. आणि दुसरं काही काम करण्यात मनच लागत नसतं. मुलाला सतत आईजवळ हवी असते, तिचा स्पर्श हवा असतो, आणि मीही तेच करत होते की त्याच्यासोबत राहत होते कंटिन्यू. माझी मोठी मुलगी आहे, ती जेव्हा लहान होती तेव्हा ती असं हाताचे तळवे म्हणा किंवा पायाचे तळवे असे पुसून द्यायची, पण माझा हा मुलगा पुसून देत नाही अजिबात. डोक्यावर पट्टीसुद्धा तो ठेवायला नको म्हणतो, कारण त्याला थंडी वाजत असते आणि त्याला इरिटेट होतं त्या गोष्टीने, ओलं सगळं. पण मी त्याला प्लीज रिक्वेस्ट करून मी त्या पट्ट्या ठेवतेच त्याच्या डोक्यावर, जेणेकरून तो डोकं त्याचं थंड राहील. आणि जेव्हा बाळ आजारी असतं तर प्लीज कुठल्याही काका मामी आत्यांचं मावशीचं ऐकू नका, डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे मागा. आता माझी केस काय झाली ते मी सांगते. शर्विल आजारी होता, शर्विला डायरेक्ट 100-101 ताप होता. सकाळी ताप आला तर मी सकाळी त्याला औषध दिलं. मी म्हटलं संध्याकाळपर्यंत वाट बघावी, कधी ताप सकाळी येतो आणि संध्याकाळी नसतोच तो, असंही मुलांमध्ये होतं. सो मी संध्याकाळी डॉक्टरकडे गेले आणि त्यांना सांगितलं की असं ताप येत आहे. तर डॉक्टरांनी साधं पॅरासिटामॉल दिलं त्याला, साधी औषधं, आणि 1 विटॅमिनचं दिलं. नंतर दुसऱ्या रात्री जो त्याला ताप आला तो 103 वर पोचला डायरेक्ट. तर मी लगेच सकाळी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरला म्हणले की
डॉक्टर 103वर ताप गेला. आतापर्यंत त्याला 103 ताप कधीच आला नव्हता. सो मी थोडी पॅनिक झाले होते. तेव्हा पण मी ठरवलं होतं की नाही, आपण स्ट्रॉंग राहायचं. या काळात जर मी थोडीशी जरी रडले ना तर लगेच माझी मुलंही रडायला लागतात, मग ते जास्त वीक होतात. तर मला ते नको होतं, म्हणून मी तसं तर त्यांना असं आधार देत असते की काही नाही, 2च दिवस, त्यानंतर तू खेळणार आहेस, मग तू स्कूलला जाणार आहेस वगैरे, असं जरा हसतं वातावरण ठेवायचं मी प्रयत्न करत असते. तर मग डॉक्टरने सांगितलं की ब्लड टेस्ट करून घ्या. शर्विल आता माझा 5 वर्षाचा आहे. पहिल्यांदा त्याची ब्लड टेस्ट केली गेली. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी सोबत गेलतो जेव्हा ब्लड टेस्ट करायची होती तेव्हा. तो इतका रडला त्यावेळेस, इतका रडला ना की विचारू नका. आणि आम्ही दोघीही रडत होतो, कारण फर्स्ट टाईम हे सगळं. तो सतत मम्मा प्लीज करत होता. मला नाही लावायचं इंजेक्शन, पण पर्याय नव्हता. डॉक्टरने सांगितलेलं टेस्ट करायला, त्यामुळे करून घेतली आम्ही ती टेस्ट. तर टेस्ट एकदम नॉर्मल आली, काहीच नाही. तर त्यानंतर जेव्हा मी डॉक्टरकडे गेले टेस्टचे रिपोर्ट घेऊन, तर त्या डॉक्टर म्हणले की काही नाही, व्हायरल आहे, 2-4 दिवसात होईल बरा तो. तर मी स्वतःहून मागते डॉक्टरला की डॉक्टर एखादा अँटीबायोटिक द्या, नाही का, त्यांनी लवकर बरं होईल तो. आता मी ज्या डॉक्टरकडे जाते ते डॉक्टर खरंच खूप हुशार आहेत. त्यांनी सांगितलं की अँटीबायोटिक दिलं किंवा नाही दिलं तरी हा व्हायरल ताप आहे, तो त्याला जायचं तेव्हाच जाणार तो. त्यांनी क्लिअर सांगितलं. त्यामुळे त्यांनी मी स्वतः रिक्वेस्ट करून मी परत 2-3 वेळा म्हणले की तरी पण बघा वगैरे, असं तसं, त्याला लवकर बरं करायचं आहे मला. तर मी रिक्वेस्ट करून सुद्धा डॉक्टरनी ती अँटीबायोटिक दिली नाही त्याला. त्यांनी सांगितलं की एक काम करा, तुम्ही त्याला लिक्विड जास्त पाजा, जेवढं तुम्ही पाणी पाजाल, जेवढं तुम्ही फ्रूटचं ज्यूस द्याल, तेवढं तो लवकर बरा होईल. आणि प्लस ORSची पावडर दिली होती, तेवढंच त्यांनी करायला सांगितलं. आणि अक्षरशः एका दिवसातच ताप कमी आला. मी पाण्याचं प्रमाण वाढवलं, म्हटलं खाणं कमी, जेवढं खाईल, जेवढी त्याची इच्छा होईल तेवढं त्याला खायला घातलं, आणि पाण्याचं प्रमाण वाढवलं. तर खरंच ताप पूर्णपणे बंदच झाला. 101वर येत होता ताप, तो संध्याकाळी ताप आलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचे पाय दुखत आहे, त्याला थोडासा विकनेस आला आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. आणि खाणंही जात नाही, एकदम खाणं जात नाही. जसं पहिल्याच पूर्वी जेवायचा तसं कंटिन्यू त्याला जेवायला होत नाही. तर जसं जमेल तसं थोड्या वेळाने मी त्याला फ्रूट्स म्हणा किंवा त्याला जे आवडेल ते, भाजी चपाती म्हणा, त्याच्या आवडीची काही भाजी असेल, डाळ भात म्हणा, हे चारत असते. सो मलाही असं वाटलं की माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा, कदाचित तुम्हाला याने कुठली तर मदत मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आजकाल नेट आला आहे, आपण सगळ्या गोष्टी नेटवर टाकत असतो. म्हणजे मी सुद्धा शर्विलला रात्रीच्या 2 रात्री मी शर्विलसाठी जागले, तेव्हा पट्ट्या लावत मोबाईलवर सतत गुगलवर टाकून बघत होते की ताप आला तर सतत मी ह्या गोष्टी सर्च करत होते की किती वेळ राहतो ताप, का आला असेल ताप यायची कारणं वगैरे. तर ह्या गोष्टी फक्त नॉलेज पुरत्या ठेवा. ज्या गोष्टी नेट सजेस्ट करेल किंवा कुठल्याही व्हिडिओमध्ये सजेस्ट करेल त्या गोष्टी मुलांवर अप्लाय करू नका. पूर्णतः डॉक्टरच्या सल्ल्याने जावा. कुठंही आपलं डोकं लावायला जाऊ नका. लहान मुलांच्या बाबतीत डॉक्टरकडेच जा आणि त्यांनी सांगितलं जे डॉक्टर सांगतील त्याच गोष्टी फॉलो करा. मला असं वाटायचं की मुलं अँटीबायोटिकशिवाय बरेच होत नाही. आतापर्यंतचा हा माझा समज होता, पण आता मला कळलं की तो माझा समज चुकीचा आहे. असं नाही आहे, किंवा असंही झालं असेल. आता माझ्या मुलाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याचं वजन थोडंसं वाढलेलं आहे. सो त्यानुसार त्याचं शरीर स्वतः फाईट करत असेल त्या जर्म्सशी किंवा त्या इन्फेक्शनशी, ज्याच्यामुळे त्याला ताप आला आहे. त्यामुळे त्या अँटीबायोटिकची गरज नाही आहे. फक्त मला आता हे काम करायचं आहे की त्याचं डाएट व्यवस्थित करायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या थोड्या का होईना पण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्या पोटात गेल्या पाहिजेत, याचीच काळजी घ्यायची आहे. सो मी आज त्याच्यासाठीच ड्रायफ्रूटचे लाडू करणार आहे. त्याला गोड पदार्थ खायला आवडतात, त्यामुळे विदाऊट साखर, विदाऊट गूळ असे मी लाडू केले आहेत. त्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवेनच. इथे मी एक नवीन एक्सपेरिमेंट केला आहे. काय झालं, मला खजूर सॉफ्ट करायचे होते, जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्यासाठी मी ते 2 मोठे चमचे तूप घेतलं पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये असे खजूर थोडेसे परतले आणि वाटीमध्ये तुपासकट ते खजूर झाकून ठेवून दिले, जेणेकरून ते सॉफ्ट होतील. इकडे मी दुसरी तयारी करून घेतली आहे. 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी मनुके असं घेतलं आहे. आणि ते मी सीड्स घेत आहे. 5 in 1 असं पॅकेट आहे याच्यामध्ये, जे गरमीसाठी चांगलं असतं. सो मी ते सीड्स थोडेसे घेत आहे. तुम्ही पाहिलं असेल, पिस्ता मी फार कमी घेतला आहे, कारण पिस्ताची टेस्ट वेगळी असते, लाडू अगोड होतील, त्यामुळे मी एकदम 2 चमचे घेतला आहे. तर इथे मी जे खजुरासाठी तूप वापरलं होतं तेच तूप आता इथे मी काजू आणि बदाम थोडंसं परतून घ्यायसाठी वापरणार आहे. अगदी शेल्फ लाईफ वाढावी आणि थोडेसे हलके व्हावेत यासाठीच मी हे परतून घेत आहे. तेही जास्त नाही, 5 ते 7 मिनटच फक्त मी हे परतून घेतलं मंद आचेवर. इथे आपले काजू बदाम हलके भाजले गेलेले आहेत. आता सीड्स थोडेसे गरम करायचे होते, मग मी काय केलं, गॅस बंद केला आणि थोडेसे हलक्या हाताने फक्त सीड्स ते परतून घेतले आहेत.
हे मिक्स सीड गरमीमध्ये चांगले असतात पोटासाठी, म्हणूनच हे मी लाडूमध्ये वापरत आहे. तर हे पण परतून झालं आहे. हे सगळं मी ताटामध्ये काढून घेत आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, काजू बदाम नंतर मनुकेही मी थोडेसे पॅनमध्ये परतून घेतले होते. तो व्हिडिओ कदाचित मिस झाला असावा माझ्याकडून. तर मी इथे आता मिक्सरमध्ये खजूर जे सॉफ्ट झालेले होते ते एकदम बारीक करून घेणार आहे. आधी मला वाटलं की एक्सपेरिमेंट चुकतोय की काय, पण एकदम छान झालं बघा. जसं आपल्याला हवं तशीच एकदम खजुराची कन्सिस्टन्सी झाली आहे. हे बघा, एकदम चिकट वगैरे, म्हणजे हे आपल्याला लाडूसाठी अतिशय योग्य असं झालेलं आहे. तर मिक्सरमध्येच मी आधी खजूर आणि नंतर त्याच्यामध्ये मनुके टाकून दोन्ही चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर इथे मी ड्रायफ्रूट आहेत जे आपले, ते सुद्धा मी पावडर करून घेतले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे छान असे पावडर झालेली आहे. ते ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि याप्रमाणे आपण सगळेच ड्रायफ्रूट मिक्स करून घेऊया. अगदी पावडर करून घेतला आहे मी इथे. तर आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया अशा प्रकारे. कुठेही खजूर आणि मनुक्याचे गठळे राहता कामा नये, सगळीकडे मिक्स झालं पाहिजे सगळ्या पावडरमध्ये. हे बघा, इथे तुपाचा हात घेऊन मी अशा प्रकारचा लाडू वळला आहे. लगेच 5 मिनिटात तयारी झाला आहे तो. अशाच प्रकारे मी सगळे लाडू करून घेत आहे. काय होतं ना, बऱ्याचदा मुलं ड्रायफ्रूट्स खायला ना कंटाळ करतात. मग त्यातही मला हेच नको, मला तेच पाहिजे असं करतात. जर अशा प्रकारे जर लाडू तयार केला ना, तर सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम त्याच्या पोटात जातात. म्हणजे एक जरी लाडू दिवसाला खाल्ला तरी इनफ आहे. असंही आमच्या घरात लाडू हा खूप आवडीने खाल्ला जातो. आणि या लाडूमध्ये ना साखर आहे ना गूळ आहे, फक्त खजूर मनुकाचे स्वीटनेस आहे, त्यामुळे एकदम हेल्दी आहे हा. तर इथे मी थोडेच लाडू केले आहेत, जे टोटल 18 झाले आहेत. एक वाटीचं प्रमाण घेतलं होतं मी, त्यात ही पिस्ता कमीच होते. सो इथे मी हे लाडू आता एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देते, जे आठवडाभर आरामशीर चालतील. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.